काय करू राहिले तुम्ही? अरे कुणालाच मारायचं नाही हे ठरलं होतं ना आपलं. ठरलं होतं म्हणजे येळ आली त्याची. येळकाळ सांगून येत नसतो नारायण. अरे आपला बी नाईलाज आहे. ठोक. अरे पण आपल्याला फक्त पैसे काढायचे होते. हे बघा मी तुम्हाला याले मारू देणार नाही. अरे याले जीवे मारून काय होणार आहे? हे बघा आपण शांततेत बी सगळं करू शकतो. शांततेत? आंदोलन बी शांततेतच चालू होतं ना? आंदोलन? हो, आंदोलन. मागच्याच आठवड्यात 9 ऑगस्टला 3 वर्ष झाली. स्वतःच्या हक्कासाठीच लढत होते ना ते. नारायण, तुला आम्ही विदर्भातून बोलावलं कारण आम्ही इथे जे भोगतोय ते तिथे तुम्ही रोजच भोगत असता. बराबर नव? म्हणून तुला आम्ही आमच्या मिशन मध्ये सामील करून घेतलं. नारायण, धरणात आमची जमीन गेली. आमची गावं गेली. घराच्या घर रस्त्यावर आली. आमच्या बागायती जमिनी घेऊन आम्हाला उचमाळ्यावर जिरायती जमिनी दिल्या तरी पण आम्ही कायच बोललो नाही. पुनर्वसनाचं ग्वाड सपान दाखवून आमचंच तोंड दाबलं. आणि त्याच्या बदल्यात फक्त आश्वासन आणि ते बी भरभरून. नारायण, आमच्या हक्काचं पाणी आमच्या नजरेसमोर मोठ्या मोबदल्यात कंपन्यांना बंद पाईपलाईन मधून पुरवण्यात आलं. आणि आम्ही मात्र बसलोय डोळे लावून. सगळं कंपन्या, सरकार आणि PWDचं साठ लुटवत. अरे हो, पैसे मिळत होते ना साल्यांना. अरे मग एक गरीब मेला काय आणि 1000 मेले काय? श्रीमंत जगतायत ना, बस. आणि आम्हाला मात्र सरकारी हापिसातल्या चक्रा, त्यांची ओढवाओढवीची उत्तर, जिमिनी घेताना हेच पाय धरणारे PWDचे साहेब आम्हालाच लाथ हाडू लागले. जसं काय आम्ही सरकारकडे भीकच मागत होतो. अरे आम्ही आमच्या हक्काचं मागत होतो ना. आणि मग एक दिवस बैठक ठरली. सर्वानुमते आंदोलन करायचं ठरलं. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.